आज सकाळपासून कोल्हापूर शहर नव्हे तर जिल्ह्यामध्ये खरं तर ढगाळ वातावरण असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यातच खरं तर मध्यरात्रीच्या सुमारास कोल्हापुरात अवकाळी पावसानं काही प्रमाणात हजेरी लावली आहे. आत्ता खरं तर काही प्रमाणात ऊन पडलेलं आहे आणि सध्या आपण आहोत कोल्हापूरच्या या न्यू हायस्कूलच्या या सगळ्या परिसरात. आपण पाहतो या ठिकाणी खरं तर याच ग्राउंडवरती मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी असतील किंवा त्यांचे ह्या सगळ्या परिसरातील तालीम मंडळांचे काही खेळाडू असतील ते ह्याच ठिकाणी खेळत असतात. मात्र आत्ता सध्या या ठिकाणी काल मध्यरात्री पाऊस पडल्यामुळे काही प्रमाणात या ठिकाणी पाणी देखील आहे. आणखीन उन्हाचा देखील आता तडाखा वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळते. साधारणतः कोल्हापूरचं तापमान गेल्या 8 दिवसापासून 40 अंशांपर्यंत पोहोचलेलं होतं. मात्र आज सकाळपासून ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यामुळं आणि काही प्रमाणात रात्री पाऊस पडल्यामुळं या ठिकाणी पाणी देखील अद्याप देखील या ठिकाणी डबक्यांमध्ये साचलेलं आहे. त्यामुळं आज या क्रीडांगणावरती कोणीही आपल्याला खेळताना दिसून येत नाही आहे. सध्या जरी या ठिकाणी उन्हाचा कडाका असला तरी देखील सायंकाळच्या सुमारास पाऊस पडेल असा अंदाज जो आहे तो हवामान खात्याने या ठिकाणी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर एकीकडं खूप मोठ्या प्रमाणावर उन्हाचा तडाखा राज्यभरामध्ये आहे, तर दुसरीकडं कोल्हापूर असेल, सातारा असेल, सांगली असेल या जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात ढगाळ वातावरण आहे, तर काही प्रमाणात ऊन देखील पडल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळं अशा पद्धतीची जी क्रीडांगणं आहेत त्या ठिकाणी सध्या कोणीही खेळताना आपल्याला दिसून येत नाही. उन्हाचा देखील तडाखा आहे, त्यासोबत अवकाळी पावसाचा देखील या ठिकाणी इशारा आहे. त्यामुळं या सगळ्या द्विधा मनस्थितीत हे सगळे खेळाडू या ठिकाणी खरं तर खेळताना आपल्याला दिसून येत नाही आहेत. सत्यज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.